तिने ओठांवर एक अत्यंत शांत, गोड हसू आणले आणि म्हणाली, वेलकम होम रणवीर. आज तुमच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस होता. मग तुम्ही एकटे सेलिब्रेशन करणार होता का? बघा, मी तुमच्या आधी तुमच्या घरी आले. मी तुमच्या आवडीचं जेवणही बनवून ठेवलंय. रणवीर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर जणू खिळूनच उभा होता. त्याच्या कानामध्ये त्याचे स्वतःचेच वेगवान झालेले श्वास ऐकू येत होते. छातीमध्ये भीतीचा आणि प्रचंड रागाचा एक असा गोळा उठला होता. त्याने त्याचा गळा सुकवून टाकला होता. त्याच्या हातातील महागडी लॅपटॉप बॅग फरशीवर पडून तशीच पडून राहिली होती. डोळे विस्फारून तो समोरच्या दृश्याकडे पाहत होता. त्याच्या 22व्या मजल्यावरील आलिशान मॉडर्न अपार्टमेंटच्या त्या हॉलमध्ये, जिथे केवळ एका कॉर्पोरेट बॅचलरच्या शिस्तीचे साम्राज्य असायचे, तिथे आज एक अनाकलनीय आणि भयानक खेळ सुरू झाला होता. हॉलच्या पिवळसर वॉर्म लाईट सुरू होत्या. समोरच्या मुख्य लेदर सोफ्यावर मीरा अत्यंत शांतपणे दोन्ही पाय वर दुमडून बसली होती. तिने आज तिचा फॉर्मल ब्लेझर काढून सोफ्यावर बाजूला ठेवला होता. तिच्या हातामध्ये पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याच्या फुलांनी भरलेला काचेचा एक गोल बाऊल होता. ती अगदी हळूवार बोटांनी त्या फुलांच्या पाकळ्यांना स्पर्श करत होती. संपूर्ण घरामध्ये तिने मोगऱ्याच्या सुवासिक अगरबत्त्या लावून तोच ओळखीचा मादक सुवास पसरवला होता. तिचे पाणीदार काळेभोर डोळे रणवीरला पाहून एका वेड्या तृप्त आनंदाने चमकले. तिच्या ओठांवरचे ते हसू इतके साधे आणि गोड होते की क्षणभर कोणालाही वाटेल की त्या घराची हक्काची मालकीण आहे आणि आपल्या नवऱ्याची घरी येण्याची वाट पाहत आहे. रणवीरचा थरथरणारा हात अजूनही मुख्य दाराच्या स्टील हँडलवरच घट्ट आवळलेला होता. त्याने कसाबसा स्वतःचा श्वास रोखला. 2 पावले पुढे टाकत लाथेने पाठीमागचा दरवाजा बंद केला. दरवाजा बंद होताच झालेला खटक असा मोठा आवाज त्या शांत हॉलमध्ये घुमला. मीरा, मीरा, तू तू वेडी आहेस का? तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची? आणि मुख्य म्हणजे तू आत कशी आलीस? रणवीरचा आवाज प्रचंड रागाने आणि भीतीने फाटला होता. तो वेगाने सोफ्यापाशी गेला आणि तिच्या अगदी समोर उभा राहिला. त्याचा संपूर्ण शरीर संतापाने थरथरत होतं. मीराने मोगऱ्याच्या फुलांचा बाऊल बाजूला ठेवला. तिच्या हालचालींमध्ये तोच चिरपरिचित संतपणा आणि नजाकत होती. तिने अत्यंत आदराने आणि प्रेमाने रणवीरकडे पाहिले. ती हळूच उभी राहिली. ती रणवीरच्या इतके जवळ आली की तिच्या श्वासांची उबदार वाफ रणवीरच्या चेहऱ्यावर जाणवू लागली. तिने तिचे मोठे पाणीदार डोळे रणवीरच्या लाल झालेल्या डोळ्यांमध्ये स्थिर केले. रणवीर, प्लीज ओरडू नका ना. बाहेर इतका पाऊस पडून गेलाय. वातावरण किती शांत आहे. आणि आज तुमच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे. मॅकिंटॉश ग्रुपची एवढी मोठी डील तुम्ही क्रॅक केलीत. मला पूर्ण माहिती होतं की तुम्ही घरी आल्यावर नेहमीप्रमाणे एकटेच असाल. ऑनलाईन ऑर्डर केलेलं तेच थंड बेचव जेवण खात लॅपटॉपसमोर बसून राहणार. म्हणून मी विचार केला, आज माझ्या रणवीरसाठी मी स्वतःच्या हाताने गरम आणि त्यांच्या आवडीचं जेवण बनवावं, तुम्हाला आनंद द्यावा. मीरा अत्यंत मऊ, मखमली आणि शांत आवाजामध्ये म्हणाली. तिच्या आवाजामध्ये कुठेही भीती किंवा अपराधीपणाचा अंश नव्हता. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मीरा. तू माझ्या घरामध्ये कशी आलीस? माझ्या दरवाजाला हायटेक डिजिटल बायोमेट्रिक लॉक आहे. त्याचा पासवर्ड फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. तुझ्याकडे हा पासवर्ड कुठून आला? रणवीरने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा स्वतःच्या रागावरचा ताबा सुटत चालला होता. मीरा किंचित हसली. तिच्या चेहऱ्यावर एक लहान मुलासारखा निष्पाप भाव आला. तिने हळूच तिच्या लक्झरी पर्समधून एक लहान काळ्या रंगाचा पेनड्राईव्ह काढला आणि तो रणवीरच्या समोर धरला. रणवीर, तुम्ही विसरलात का? मी तुमच्या ऑफिसची नवीन सायबर आणि डिजिटल असोसिएट आहे. काल तुम्ही जेव्हा माझ्या शेजारी बसून सर्व्हर रूममध्ये लॅपटॉपवर काम करत होता, तेव्हा तुमच्या लॅपटॉपच्या कीलॉगर सॉफ्टवेअरवरून तुमच्या वैयक्तिक क्लाउडचा पासवर्ड मिळवणे माझ्यासाठी काही सेकंदाचा खेळ होता. आणि तुमच्या क्लाउडवर तुमचा फोन आणि तुमच्या घराचा स्मार्ट लॉकचा मास्टर पासवर्ड सेव्ह होता. खूप सोपं होतं हे. जेव्हा मनामध्ये कोणाला तरी मिळवण्याचं वेड असतं ना, तेव्हा जगातील कोणतीही पासवर्ड सिस्टीम तुम्हाला अडवू शकत नाही. रणवीर ऐकून सुन्न झाला. ज्या मुलीला तो कालपर्यंत एक साधी ज्युनियर समजत होता, तिने अवघ्या 48 तासांमध्ये त्याच्या संपूर्ण वैयक्तिक आणि डिजिटल आयुष्यावर छुप्या पद्धतीने ताबा मिळवला होता. त्याच्या घरामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला होता. हा केवळ एक भावनिक प्रकार नव्हता, तर सरळ सरळ कायदेशीर गुन्हा होता. तू तू पूर्णपणे वेडी झाली आहेस का मीरा? तुला समजतंय का तू काय केलं आहेस? दिस इज क्रिमिनल ट्रेसपासिंग. हा सायबर क्राईम आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करू शकतो आणि तुला आतमध्ये टाकू शकतो. रणवीरने तात्काळ खिशातून मोबाईल काढला आणि स्क्रीन स्वाईप करून पोलिसांचा नंबर डायल करू लागला. पण मीराच्या चेहऱ्यावर भीतीचे एक बारीक रेघही उमटली नाही.
तिने कोणतीही घाई न करता अत्यंत संतपणे पुढे होऊन रणवीरचा मोबाईल हसलेला हात आपल्या दोन्ही नाजूक गोऱ्या हातांनी पकडला. तिचे हात बर्फासारखे कमालीचे थंड होते. तिच्या त्या स्पर्शामध्ये अशी अजब ताकद होती ज्याने रणवीरला क्षणभर थांबायला भाग पाडले. ती त्याच्या डोळ्यांमध्ये आपले डोळे पूर्णपणे रोखून अगदी हळू आवाजामध्ये त्याच्या कानापाशी कुजबुजल्यासारखी म्हणाली, तुम्ही पोलिसांना फोन नाही करणार रणवीर, कारण तुमच्या मनाला पूर्ण माहिती आहे की मी तुमचं कोणतंही नुकसान करणार नाही. मी तुमच्यावर प्रेम करते, बेहद प्रेम करते, ज्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नाही. आणि प्रेमात गुन्हे नसतात रणवीर, फक्त हक्क असतो. तुम्ही पोलिसांना बोलवून आजचा एवढा मोठा आनंदाचा दिवस, आपल्या दोघांचा हा सुंदर क्षण खराब करणार का? तिचे ते गूढ शब्द, तिचा तो खोलीत कोंडलेला सुवास आणि तिच्या डोळ्यांमधील ते एकटवलेलं थरारक वेड पाहून रणवीरच्या वाठीवरून एक थंड शिरशिरी धावून गेली. त्याला पहिल्यांदाच तीव्रतेने जाणीव झाली की मीरा सामान्य मानसिकतेची मुलगी नाही. ती एका सायकोलॉजिकल विकृतीच्या उंबरठ्यावर उभी होती. तिच्याशी या क्षणाला रागाने, ओरडून किंवा शारीरिक ताकदीने वाद घालणे उलट अंगलट येऊ शकत होते. अशा पॉझिटिव्ह आणि सायकोटिक प्रवृत्तीच्या लोकांना अतिशय शांतपणे हाताळावे लागते हे त्याने कुठेतरी वाचले होते. त्याने एक मोठा श्वास घेतला, स्वतःला शांत केले आणि मग आपला फोन खिशामध्ये ठेवला. ठीक आहे मीरा, तू जेवण बनवलंस, थँक्यू, पण आत्ताच्या आता तू या घरातून बाहेर पड. खूप उशीर झालाय. रात्रीच्या वेळी या एका परक्या ज्युनियर मुलीने माझ्या घरामध्ये असणं मला प्रोफेशनल पातळीवर अजिबात मान्य नाही. चल निघ इथून. रणवीरने मुख्य दाराच्या दिशेने बोट दाखवत अत्यंत कठोर पण नियंत्रित आवाजात म्हटले. रणवीरचे हे शब्द ऐकताच मीराच्या चेहऱ्यावरचे ते गोड हसू एका सेकंदामध्ये गायब झाले. तिचे डोळे एकदम शून्य, कोरडे आणि निर्जीव झाले. ती 2 पावले मागे सरकली. तिने डायनिंग टेबलवर ठेवलेल्या त्या 2 प्लेट्सकडे पाहिले, ज्यामध्ये तिने खूप प्रेमाने सजवल्या होत्या. तिची बोटं थरथरू लागले. तिचा श्वासाचा वेग वाढला. तुम्ही माझ्यासोबत जेवणार नाही आहात? मी एवढ्या कष्टाने बनवलेला घास तुम्ही नाकारणार? तिचा आवाज अचानक खूप जड, खोल आणि अंगावर काटा आणणारा झाला. नाही मीरा, मी नाही जेवणार. मला भूक नाहीये आणि मला तुझ्या या अशा वागण्याचा प्रचंड त्रास होतोय. प्लीज शांतपणे निघून जा, रणवीरने पुन्हा निक्षून सांगितले. मीराने एक थंड प्रदीर्घ श्वास घेतला. ती टेबलजवळ गेली. तिने तिथे ठेवलेला पाण्याचा जड काचेचा ग्लास उचलला आणि काही करण्याच्या आतच तो थेट फरशीवर फेकून मारला. एका कांठळ्या बसवणाऱ्या आवाजासह काचेचे शेकडो तीक्ष्ण तुकडे संपूर्ण हॉलमध्ये पसरले. रणवीर दचकून मागे सरकला, पण मीरा त्या काचेच्या तुकड्यांकडे पाहत अत्यंत संत पावलांनी, अनवाणी पायाने रणवीरच्या दिशेने येऊ लागली. धक्कादायक बाब म्हणजे तिने मुद्दाम आपला पाय थेट काचेच्या एका मोठ्या तीक्ष्ण तुकड्यावर दिला. फरशीवर खचक असा आवाज झाला आणि तिच्या बोऱ्या पायातून रक्ताची लाल गडद धार वाहू लागली. फरशीवर रक्ताचे मोठे ठिपके पडू लागले, पण मीराच्या चेहऱ्यावर वेदनेचा किंवा त्रासाचा एकही भाव उमटला नाही. ती फक्त आणि फक्त रणवीरकडे पाहत होती. तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर खेळली होती. खूप आशेने, खूप कष्टाने हे जेवण बनवलं होतं रणवीर, फक्त तुमच्यासाठी. जर तुम्ही हा घास घेणार नसाल तर मला या शरीराची, या जगण्याची काहीच गरज नाही, मीरा म्हणाली. तिच्या आवाजामध्ये आता एक वेगळीच मृत शांतता होती. तिने खाली वाकून फरशीवरचा एक मोठा टोकदार काचेचा तुकडा हाताने उचलला. काचेच्या धारेमुळे तिच्या हाताच्या तळव्यातूनही रक्त येऊ लागले. तिने तो रक्ताळलेला काचेचा तुकडा थेट स्वतःच्या हाताच्या डाव्या मनगटावर धरला. रणवीरचे धावे दणाणले. त्याला त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे संपूर्ण करिअर, त्याची इज्जत आणि त्याचे आयुष्य एका क्षणामध्ये खाक होताना दिसत होते. जर मीराने त्याच्या घरामध्ये स्वतःला इजा करून घेतली किंवा स्वतःचा जीव दिला तर तो कायदेशीर कचाट्यामध्ये अडकणार होता. परिस्थितीमध्ये पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. तो कोणत्याही विचाराशिवाय वेगाने पुढे झाला आणि त्याने तिचा काच धरलेला हात अत्यंत घट्टपणे आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडला. मीरा, स्टॉप इट. वेडेपणा बंद कर तुझा. काय लावलेस हे? वेडी आहेस का तू? तो ओरडला. तुम्ही माझ्यासोबत जेवणार का रणवीर? मीराने पुन्हा तोच प्रश्न अत्यंत शांतपणे विचारला. जणू तिच्या मनगटावर मृत्यूची कास उभीच नव्हती. तिने तो तुकडा मनगटावर किंचित दाबला. तिथूनही रक्ताची एक बारीक लाल रेख उमटली. रणवीर पूर्णपणे कोंडीत पकडला गेला होता. मीराच्या या आत्मघातकी ब्लॅकमेलिंग समोर झुकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. हो, मी जेवतो. मी तुझ्यासोबत बसून जेवतो. प्लीज तो काचेचा तुकडा खाली टाक. मीरा, ड्रॉप इट राईट नाव, रणवीरने हार मानत हताशपणे म्हटले. रणवीरचे हे शब्द ऐकताच मीराच्या चेहऱ्यावरचा तो डार्क शून्य भाव एका क्षणामध्ये गायब झाला आणि तिथे पुन्हा एकदा तेच अत्यंत गोड, निरागस आणि बालिश हसू परत आले. तिने तो काचेचा तुकडा लगेच बाजूला फेकून दिला. मला माहिती होतं रणवीर, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता.
तुम्ही मला कधीच दुःखात बघू शकत नाही, ती एका लहान मुलीसारखी आनंदाने म्हणाली. तिने तिच्या रक्तालेल्या हाताने रणवीरच्या महागड्या कोटाचा हात धरला आणि त्याला ओढत नेऊन डायनिंग चेअरवर बसवले. रणवीर शांतपणे आतून पूर्णपणे खचून आणि सुन्न होऊन खुर्चीवर बसला. त्याचे डोळे फरशीवर पडलेल्या रक्ताच्या डागांवर आणि पसरलेल्या काचेच्या तुकड्यांवर खिळले होते. मीरा धावत किचनमध्ये गेली. तिने एक ओला कपडा आणि झाडू आणला. स्वतःच्या पायातून आणि हातातून रक्त वाहत असतानाही ती अत्यंत आनंदाने तोंडातल्या तोंडामध्ये एक इंग्रजी गाणं गुणगुणत फरशीवरची काच आणि रक्त साफ करू लागली. तिचं हे रूप पाहून रणवीरला स्पष्ट समजलं की तो एका अत्यंत धोकादायक सायकोलॉजिकल विळख्यामध्ये अडकला आहे, जिथून बाहेर पडण्याचा प्रत्येक रस्ता रक्ताने माखलेला होता. तिने टेबलवर जेवण वाढले. रणवीरने जड अंतकरणाने थरथरत्या हाताने जेवणाचा पहिला घास घेतला. जेवण कमालीचे चवदार होते, अगदी त्याच्या आवडीचे. मलाई कोफ्ता आणि तंदुरी वाटत होती. मीराने त्याच्या समोर बसून आपल्या जखमांकडे पूर्ण दुर्लक्ष करत अत्यंत आनंदाने जेवायला सुरुवात केली. जेवत असताना ती सतत रणवीरच्या कामाचे कौतुक करत होती. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबद्दल बोलत होती. जणू काही ते दोघे अनेक वर्षांपासून एकत्र राहणारे एक सुखी जोडपे होते. रणवीर फक्त हुंकार भरत हो नाही अशी उत्तरे देत होता. त्याचा मेंदू मात्र आतल्या आतमध्ये वेगाने चक्र फिरवत होता की उद्या सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर सर्वात आधी तो कंपनीच्या सर्वोच्च मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी हेडकडे मीराची पुराव्यांसह तक्रार करणार आणि तिला या शहरातूनच बाहेर काढणार. जेवण संपले. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. मीराने सर्व भांडी अत्यंत व्यवस्थित विसळून किचन ओटा साफ केला. जणू ती त्या घराची गृहिणीच होती. तिची ती पर्स घेऊन ती मुख्य दारापाशी आले. तिने सोफ्यावर सुन्न बसलेल्या रणवीरकडे पाहिले, जो केवळ तिच्या या घरातून बाहेर पडण्याची वाट पाहत होता. मीराने दरवाजाचा हँडल पकडला. ती बाहेर पडण्यासाठी वळली, पण पाऊल टाकण्यापूर्वी ती अचानक थांबली. तिने मागे वळून रणवीरकडे पाहिले. तिच्या डोळ्यांमध्ये आता ते मगाचे हसू नव्हते. तिथे एक अत्यंत थंड, धारदार आणि थरकाप उडवणारा इशारा होता. रणवीर, मला माहिती आहे की उद्या सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्ही HR हेडशी बोलून मला नोकरीवरून काढायचा, पोलिसात जाण्याचा विचार करत आहात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर मी या ऑफिसमधून बाहेर पडले तर मी थेट तुमच्या आयुष्यातूनही बाहेर पडेन. पण जाताना मी स्वतःसोबत तुमची ही इब्रत, तुमचं हे सुंदर करिअर आणि कदाचित तुमचा हा श्वासही घेऊन जाईन. मला स्वतःपासून दूर करायचा प्रयत्नही करू नका. माय लव्ह, शुभरात्री. तिने दरवाजा बंद केला आणि त्या शांत कॉरिडॉरमध्ये तिच्या जाण्याचा आवाज विरघळून गेला. रणवीर हॉलमध्ये सोफ्यावर तसाच ताठ सुन्न बसून राहिला. तिने त्याच्या मनातील शेवटचा विचारही अचूक ओळखला होता. मीराने केवळ त्याच्या घराचा पासवर्ड हॅक केला नव्हता, तर तिने त्याच्या संपूर्ण अस्तित्वाभोवती, त्याच्या भविष्याभोवती एक अदृश्य, सायलेंट आणि प्राणघातक विळखा आवळला होता. या खेळातील चौथा भाग सुरू झाला होता आणि आता रणवीरला समजले होते की त्याला या वेड्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी अत्यंत शांतपणे आणि हुशारीने पावले टाकावी लागणार होती.